नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रात्रीचे 8 वाजायला आलेत आणि आपण ना मस्तपैकी चिकन पार्टी करायला आलोय. तर काय विषय माहिती आहे, संदूचा आणि माझा मूड होता चिकन खायचं ॲक्च्युली कालपासूनच. तर आज मस्तपैकी बुधवार आहे, बोललो चला व्हाळात चिकन बनवूया सुसाटमध्ये. आणि दुसरी गोष्ट ना मेन म्हणजे काजू आणलेत, ओले काजूगर आणलेत. चिकनमध्ये मस्तपैकी ओले काजूगर टाकूया आज. तर चिकनमध्ये किंवा अंड्यामध्ये ओले काजूगर टाकले ना तर नादखुळा लागतात आणि चिकन पण खूप खतरनाक होणार आहे. तर आमची अर्धी गँग आली आहे, शेफ मंडळी आली आहे, आता बाकीची येऊची आहे. तर इकडे संधू आहे, कविता आहे, आम्ही तिघंच आलो सध्या तरी, कंपनी येत आहे. तर आमच्या इकडे आज शेफ आहे कोकणी मसाला जो शेफ आम्ही हायर केलेलो. याच्यावर ना तुमका अंदाज समजत आमचं होय ना काय संधू, आमच्या पार्टीचो डायरेक्ट शेफ हायर केलेलो कोकणी मसालाचो. माका वाटतं चिकन जरा जास्तच झाला काय. तर हे इकडे चिकन आहे, थोडंसं क्लीन करायचं आहे, धुवून वगैरे घ्यायचं आहे. भरपूर आहे चिकन. तर आधी मला वाटतं कविता भात ठेव ना, ही आपली चूल आहे, बरेच दिवस पेटवलेली पण नाही आहे, पण आज नाही पेटवूची. आज ना मित्रांनो गॅस आणलाय छोटा, म्हणजे पटापट व्हायला पाहिजे. ऑलरेडी 8 वाजले, त्याच्यामुळे लवकर होईल. तर कविता लगेच भात ठेवू दे आधी, तोपर्यंत काय चिकन धुवून घेतो आम्ही. आज ना पूर्ण काळोख आहे एकदम. अमावस्या मला वाटतं होऊन गेली 2 दिवसाने, होय काल की परवाच झाली, त्याच्यामुळे काळोख आहे खूप. हा फक्त टॉर्चचा उजेड आहे, लाईटचा आहे. फक्त चांदण्या दिसत आहेत मध्ये मध्ये मस्तपैकी, बघा ही एकदम डार्क चांदणी दिसते ही बघा. तर जेवणाला आपण व्हाळातलंच पाणी वापरतो. हे एकदम पिण्यासारखं पाणी आहे, पिण्यासारखं म्हणजे प्यायचंच म्हणू शकता. एकदम स्वच्छ पाणी असतं, वरती काय लोक वगैरे नाही राहत. व्हाळाचं पाणी जवळजवळ मला वाटतं आता पाण्याची हे होऊन 10-1 वर्ष झाली. त्याच्या अगोदर लोक म्हणजे आम्ही व्हाळातलंच पाणी प्यायचो, माहिती आहे. हां, जेव्हा नळ योजना नव्हती तेव्हा व्हाळातलंच पाणी प्यायचो आम्ही कायम. उन्हाळा पाऊस व्हाळातलं. तर तांदूळ धुवून घेऊया एकदम चक्काचक आणि भात बनवूया सुसाटमध्ये. तो उद्याला होईल संधूला आणि मला. काय संधू, सकाळी बघू संधूने मी, चिकन जास्त होईल आणि भात जास्त होईल. काय उद्या बघू आम्ही, तुम्ही बनवा फक्त काय तर जास्त. पाणी जास्त होईल, जरासं काढ बस. चला झाकण ठेव वरती, आहे ना बरोबर, नाही तर भात पाडायचो खाली काड्यावर ना. बस बस बस, एवढा तो चालतो तिरका. चला मित्रांनो, भात ठेवलेला आहे गॅसवरती, आता तो होईल थोड्याच वेळात. किती किलो असेल चिकन संधू? 2 किलो असेल ना? 2 किलो असेल नेट. 2 किलो खूप झालं. गंप्या जरा बाहेर गेलो होतो, मग ते जरा उशीर झालो, तो येत आता थोड्याच वेळात. तोपर्यंत बोललेलो आम्ही जेवण तरी साधारण सुरुवात करतो बनवूक. तर मित्रांनो, संधूने एकदम चकाचक चिकन धुतलंय मस्तपैकी. तर आता मसाला लावतो. शेप जरी आम्ही आणलो ना तरी आता चिकन मीच बनवतोय. शेप आम्ही फक्त भात बनवूक आणलेलो. हे दही टाकलंय, ही आलं लसूण पेस्ट आहे, मिरची पावडर. सुसाट बनवतो आज. हा चिकन मसाला आहे, हा गरम मसाला आहे, ही हळद आहे. मसाला जरी मित्रांनो असा टाकला ना तरी मेजरमेंट परफेक्ट असतं. हे मीठ, माका वाटतं चिकन जरा जास्तच होणार आहे ना. मस्तपैकी रश्शावाला चिकन बनवूया मित्रांनो. काजूगर पण आणलेत ओले, ते पण शिजवायचे आहेत. आता भात झाला ना, तर आता भात झाला की काजूगर आधी शिजवूया थोडेसे, म्हणजे डिंक पण निघून जाईल आणि सालं पण निघतील. चला, चिकनला मसाला तर लागलाय एकच नंबर. आता काय बाकी आहे, भात झालो की कांदे 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 आणि टोमॅटो वगैरे कापायचं आहे, ते कापतो पटापट लगेचच. साधारण 3 कांदे आहेत, वाटप आणलंय घरून. हे 2 टोमॅटो आहेत, 2 मिरच्या आहेत आणि लसूण आहे. मी बोललो विसरून आलो, कोणी घेतली लसूण? ती अगोदरच होती पिशवीत होती अगोदर. चला लगेच कांदा आणि टोमॅटो कापूया. असो कांदो कापायचो कसो.
2 टोमॅटो कापूया. बाहेर कापूया टोमॅटो. त्या दिवशीचं मित्रांनो चिकन बनवलं ना आपण जेट्टीवर, ते खूप भारी झालेलं गरवताना. त्याला कसं माहिती, चिकनला आपण मसाला लावून ठेवलेला जवळजवळ 2-3 तास झालेले अगोदर, आणि मसाला जर अगोदर लावलात ना तर टेस्ट खूप भारी येते चिकनला. आपण इथे कसं माहिती लगेचच बनवतो मसाला लावून. चिकनला मसाला लावून ठेवून द्यायचा 2-3 तास. एक मिरची, यस 2 मिरची आहे बघा. कांदा आहे, टोमॅटो आहे, 2 मिरच्या आहेत आणि लसूण. इकडे लसूण सोलली कोणी रे संधू? तू? संधूने लसूण सोलून पण ठेवली. ते आज कापून टाकूया. दररोज चेचून टाकतो पण आज कापून टाकूया. हा आजचा मेन विषय आहे, ओले काजूगर. 2दा भाजी खाल्ली ओल्या काजूगराची. हे बघा, हे गंप्याकडून घेतलेत. 7 नंबर काजूगर आहे, ओला काजूगर. हा बघा, हा साखखंड येतो. तर आता याची आता सालं ना अशीच निघणार नाही. जून जर असेल ना तयार एकदम, तर त्याची सालं निघत नाही पटकन. तर आता पाणी टाकूया आणि शिजवूया थोडंसं. तर थोडेसे शिजवूया गॅसवरती, म्हणजे सालं पण येतील आणि डिंक पण निघून जाईल. तर काजूगर थोडेसे शिजवून घेऊया. मग काय चिकनच बनवायचं आहे फक्त, आणि गॅसवरती काजूगर लगेच शिजतील. म्हणजे फक्त साधारण शिजवायचे आहेत, सालं वगैरे येतील, डिंक जाईल एवढे. तर पाव किलो आहेत, बरेच आहे ते बघा. मोजलं असतं पण वेळ लागत. चला मित्रांनो, गर शिजलेत साधारण. आता सालं काढूया. आणि गंप्यान गर आणला. गंप्यात तूच आणलेलं, विसरलंस की काय? बघ येतात काय सालं, बघा येतात काय. शिजवलेलं साधारण, की अजून शिजवू हवी ते चिकन मध्ये. नाही साला काढू रे जरा. नाही येतात साला येतात मित्रांनो. जरा ना पटकन साला काढून घेतो. बऱ्याच दिवसांनी रोहित, म्हणजे माका वाटतं रोहित लय माका वाटतं 6-7 महिने झाले असते. केव्हा भेटलं होतं लास्ट टाइम? काही गेलेलो होतो आपण. नाही, हा मग पावसात ना भेटलेलो. घर मी बघताय हा शिजलो काय गरज नाही, आम्ही बघितलं. बघताय शिजलेलो नाही हा, पण खाताय तरी पण. हे बघा इकडे बघताय काजूगर, ओला काजूगर मस्तपैकी साला वगैरे काढून घेतली, धुवून घेतलाय चांगला. खूप सारे आहेत. नादच खुळा चिकन होणार आज. संधू कसली रेसिपी बनवता काय कळत नाही. कांदो बिंदू कापून काय बनवतो संधू? हा, कोशिंबीर बनवताय. तर मित्रांनो, मसालो तर लावले चिकन का, पण कविताचा हातभार लागू दे थोडं चिकन का, त्याच्यामुळे मग बोललो टाक तुझं आता बनव. टोप तापलाय सुसाटमध्ये, तेल टाकलंय. टोप धरून काय ता, नाही तर चिकन आमचा ना मित्रांनो कड्यावर ना खाली पडत, असो विषय आहे अक्षरशः. खडा मसाला लसूण हाय, उडाला डोळ्यावर उडाला. मिरची कांदा आणि टोमॅटो. जेव्हा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जेवण बनवता ना, तेव्हा त्याची टेस्ट जालीम येते, म्हणजे भारी होता जरा. म्हणून लग्नातला जेवण असता ना, त्या खूप भारी लागता का, कारण मोठो टोप असता ना रे. काय झळ विस्तव पेटवतात गंप्याने, कशा काय कळत नाही. कशा थंडी लागता की मेल्या, उन्हाळू चालू झालो गंप्या, थंडी लागतात आहे तुका अजून. तर आपण हाय असं म्हणतो, तू होळी जळाली की थंडी गायब होता. कांदा टाकलाय, हा टोमॅटो. मीठ, मसाले टाक, आलं लसूण, मिरची पावडर,
हळद, रेग्युलरवाले मसाले आपले. हा चिकन मसाला आहे, गरम मसाला. चला मसाले टाकलेत. हे वाटण आहे. टाकायचं की टाक, सगळं टाक. चिकन भरपूर आपल्याकडं. रस्सो गो चांगलो घट्ट घट्ट ग्रेव्ही होय ना. ह्या बघा काय पेटवला ना, वळीच केला नाही. ती बंद कर ना, ती बंद करून टाक. उगाच तरी कशाला. हो बघा आता कसं मस्तपैकी उजेड दिसता बघा. भारी दिसता पण मस्तपैकी, वाटता पण भारी एकदम. वाटण घेतलंय फिरवून मस्तपैकी. आता टाकायचं चिकन. संधू पाणी आण तांब्यात ना वागा. हे काजू. ओ पडताय 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 नाही पडणार. पडत. टोप ना इकडं आलो आहे पूर्ण. मी काय म्हणतोय, चिकन राहू दे, काजूची भाजी खाऊया. टाका चिकन पटकन. ह्या मित्रांनो चिकन आमका 5 जणांनी संपत असा वाटत नाही आहे. होय. पाणी हे टाकलंय शिजायला चिकन, आणि रशावालं चिकन आपलं रेग्युलरवालं भात. मसाला धुवून टाका का चांगलं फुकट जात नाही. फुकट जायत. आधी असंच राहू दे, नंतर थोड्या वेळ पाणी टाकूया. स्लो कर गॅस एकदम जरा. कड येऊ देत. माका वाटतं टाका अगोदरच, वेळ लागत ना. लवकर तरी शिजू देत. पाणी टाका. टाक तेवढा. भूक लागली या. मग टाका. एकच नंबर. बस संतू दाखव, रेसिपी उघडून दाखव संतू आता लगेच. ही बघा. वा 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 वा, खतरनाक. दडवून ठेवा संतू, दाखवू नको एकने आधी. तर गंप्या लागलो कांदा कापू का मस्तपैकी. चिकन सोबत खाऊ आणि लिंबू. डोळ्यात ना कांदा अश्रू आले. डोळ्यातून कांदा अश्रू आले. ही कोथिंबीर. चला मित्रांनो, चिकन झालं रश्शावाला रेडी. आता मस्तपैकी जरा उतरूया आणि जेवूया. मग वाटतं काय माहिती आहे, बंद करून टाक गॅस. चला मित्रांनो, जेव घेऊया आणि जेवूया. सुसाटमध्ये भात घेऊया. काढून ठेवलो तो परातीत मगाशीच, गरम आहे म्हणून. मित्रांनो चिकन रस्सो आणि काजूचं घर. हा हा हा, एकच नंबर. हाय बाहेर पडला, थांब. डबो पण खाली ठेवलो आता. सगळा गरम हा. सावकाश सावकाश जेवूया. मॅच बघू पण जाऊचे मित्रांनो, एक तरी आहे. चला सुरुवात करा. संधू आहे बरोबर आहे. तिकड झाला काय बघ फक्त. बरोबर आहे. काजूगर खूप आहे. जबरदस्त काजूगर शिजला आहे. खतरनाक. सुसाट जेवण झालंय, फक्त गरम आहे. तर या मित्रांनो जेवायला असं मस्तपैकी जेवायला बसलोय. थंडी तर नाही आहे, पण गंप्यान तिकडं मरणाचा विस्तव पेटवला नाही. गंप्या थंडी लागतं काय कळत नाही. तर चिकन पण भरपूर आहे, भात पण आहे. तर या जेवतो आता मस्तपैकी, नंतर भेटू. तर चला मित्रांनो, ही मंडईची लोक लागली आहे. जेवलो बिवलो आता घरी चाललोय. इथेच वरती घरात आपली हॉस्पिटल जवळ आहे.